लोकसभा निवडणुकीमुळे आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडल्याचं दिसतंय। 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्यात। मुंबई विद्यापीठाची परिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिलेली आहे। परीक्षा लांबणीवर टाकल्यानं विद्यार्थ्यांमध्ये सध्या संताप व्यक्त केला जातोय। तर याविषयी बोलण्यासाठी विद्यार्थी नेते अमोल वेटम सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल जी, आपण पाहतोय निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं का? यामध्ये मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये जवळपास 59 जिल्हे आहेत आणि लोकसभेची निवडणुकाच्या मतदानाची तारीख ही मे महिन्यामध्ये जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे दिनांक 6, 7 आणि 13 मे रोजी ज्या होणाऱ्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्या आता 18 मे, 25 मे आणि 8 जून रोजी होणार आहेत। आता परीक्षा पुढे ढकलण्यामुळे जो काही निकाल लागणार आहे तो पण देखील लांबणीवर पडणार आहे आणि ह्याचप्रमाणे जे पुढचे जे प्रोसेस आहेत पुढे शिक्षण घेण्याचे, ज्यामुळे सीईटी प्रोसेस असेल व इतर गोष्टी आहेत त्या देखील लांबणीवर पडणार आहेत। त्यामुळे शासनाने याचा देखील गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी। हो, आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांकडून हा संताप खरं तर व्यक्त केला जातोय। अमोलजी, धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।